आपण इथं पाहू शकताय की एक नंबर क्वालिटीची झाडं ही बेलेकर कॉन्ट्रॅक्टर यांच्या तर्फे देण्यात आली आहे. आता काही लोकांनी असं केलंय का मागे झाडं लावले तर दुसऱ्या दिवशी उपटून न्यायचं डायरेक्ट. आता याला काय प्रोसिजर करावं हे चालू आहे. आता समजा काय काय ठिकाणी सीसी कॅमेरे आहेत. हा, हा, तर सीसी कॅमेऱ्यामध्ये समजा ते ज्या अज्ञात लोकांची झाडे नेल्यात हा. तर ते जे आढळले तर त्यांच्यावरती कडक कारवाई होणार का? हा, कडक कारवाई होणार. तर झाडं आपल्याबरोबर कसली काढून नेली निमगाव सावामध्ये जे झाडांचं योग्य नियोजन करतात हे जे नियोजन ज्यांचे आहे ते गणेश भाऊ गाडगे हे आहेत, हे आपल्याला माहिती देते का नक्की हे नियोजन कसं आहे. नमस्कार. या ठिकाणी डीजे बेलेकर लिमिटेड कंपनी पुणे नॅशनल हायवे म्हणजे रोड झालेला आहे कॉन्क्रीटीकरण. दोन्ही बाजूनी रायवळ झाडं लावण्याच्या ऐवजी कंपनीने आंब्याची झाडं देण्यात आली आहे. 60 ते 40 फुटावर आंब्याची झाडं दोन्ही बाजूनी ते लावतात आणि ही झाडाचं जो संगोपन हे शेतकऱ्यांनी करायचं आहे आणि याची फळं पण आहे ना शेतकऱ्यांसाठीच आहे. ना PWला ना कुठलं का यांना त्यांच्यासाठी नाही, शेतकऱ्यांसाठी उपाय म्हणून कंपनीने ही झाडं दिलेली आहे. पण आता आम्ही इथं 1000 झाडं लावलेली आहे. पारगावपासून तर बोरवाडीपर्यंत 1000 झाडं लावली. याच्यामध्ये रात्रीतच काही शेतकऱ्यांनी उपटून नेलेली आहे. तर शेतकऱ्यांना विनंती आहे, बाबांनो झाड काय एवढं महाग नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने आणा, तुमच्या बांधावर कुठं लावायचे लावा, कंपनीचे झाडं लिहू नका. झाडं चोरणे म्हणजे गावाचं नाव कमी आणि हे असं काही चुकीचं वागू नका. ही झाडं तुमच्यासाठीच आहे. आलेलं फळ हे तुमच्यासाठी आहे. उलट झाडाला जीव लावा, पाणीला घाला, त्याला काटेरी कंपाऊंड करा, त्याची देखभाल करा आणि व्यवस्थित जोपासना करा. चोरी करू नका ही विनंती आहे. आज आज पुन्हा 600 झाडं आलेली आहे. ही झाडं बोरवाडीपासून तर 14 नंबर पर्यंत लावायच्या. आपल्याला ह्या बारगाव ते जुन्नर पर्यंत कॉन्क्रीट रस्ता आहे दोन्ही बाजूनी ओझर मार्गे. या दोन्ही बाजूनी आपल्याला 4000 झाडं लावायची आहे. आता आपले 2000 झाडांचा टप्पा पूर्ण होत आहे 14 नंबर पर्यंत आणि तिथून पुढे 2000 झाडांचा टप्पा राहिलेला आहे बाकी काम असल्यामुळं. तर शेतकऱ्यांना विनंती आहे, ज्याच्या कडेला झाडं आहे त्यांनी कमीत कमी या झाडाचं संगोपन करावा, बांबू लावा. कंपनीने बांबू दिलेला आहे. तारका त्याला जाळी पण देणार आहे. कंपनी आता सध्या खत, शेणखत वगैरे सगळं टाकत आहे झाडांना आणि झाडं कमीत कमी 2 वर्षाची झाडं आहे. झाडाची क्वालिटी एक नंबर आहे. झाडं चांगली आहे. तर चोरणाऱ्याला विनंती आहे का चोरू नका. कंपनीने जर सापडलं तर कंपनी कायदेशीर कारवाई करील ही विनंती. तर आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहेत का त्यांच्या बांधावरची झाडे अज्ञात लोकांनी चोरल्यात, याविषयी आपलं काय मत आहे? आपला एकच विषय आहे का लोकांनी झाडं चोरू नाही आणि ज्यांनी चोरलं त्यांच्याकडे कारवाई व्हावं आणि आमची झाडं चोरून नेऊ नये. तर अजून काही शेतकरी आहेत, तर या शेतकऱ्यांच्या बांधावरती ती झाडे चोरून नेल्यात, तिथे एक सीसी कॅमेराचा एक पर्याय उपलब्ध आहे. तर बुवा आपण त्यांना काय सल्ला द्याल? आपण ज्यांनी जी झाडं आपली चोरून नेल्या त्यांनी ही झाडं आणून द्यावा आणि या झाडाची चोरी करू नये. आणि समजा ते आणि सापडले जर सापडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कंपनीने कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती. तर नारंगाव जिजुरी हायवेवरती डीजे बेल्लेकर यांनी जो हवेचं काम जे रस्त्याचं काम आहे ते पूर्ण टप्प्यात असं असताना त्यांनी सरकारमार्फत काही कंपनीच्या मार्फत एक आंब्याची झाडं रोडच्या कडेने लावायचा प्लॅन होता आणि तो सक्सेस सुद्धा होत आहे. पण काय अज्ञात लोकांनी ती झाडं चोरून नेण्याचा प्रयत्न केलाय. तर ज्या ज्या ठिकाणची झाडं चोरली ते शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या बांधावरती ती आपण झाडं लावली होती ती नक्की ती झाडं डायरेक्ट बाबा आपण ती जी झाडं आहे ती झाडे बा आपण कोणत्या प्रकारे कोणी चोरून नेली, काय कशा प्रकारे लावण्यात आली हे आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? आपलं नाव दत्तात्रय रंगनाथ गाडगे. आपले डीजी बेलेकरांनी आपल्या रस्त्याच्या आपल्या वावराच्या कडे झाडं लावली होती ती आंब्याची झाडं. तर ती 2 झाडे ना त्यांनी कोणतरी चोरून नेल्या. फक्त ते चोरून नेले. आम्ही ते CCTV कॅमेरा आहे तिथं त्याच्यामध्ये दिसलेले असणार त्याचा शोध लागत. तेव्हा ज्यांनी नेलं त्यांनी ती झाडं आणून द्यावीत. त्याच्यावरती आता समजा त्यांनी ते 2 दिवसात झाडे आणून नाही दिली तर त्यांच्यावरची कारवाई होणार का? त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी नेलेली झाडं आणून देणे. धन्यवाद.